हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण छोट्या छोट्या वर्तुळांपासून मोठ्या गालीच्या करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा इथे मी वर्तुळ काढून घेतला आहे। तर इथे बघा व्हाईट फरशीवर रांगोळी दिसणार नाही म्हणून मी कलर जी पेन्सिल असते त्याने वर्तुळ काढून घेतलेला आहे। तर वर्तुळ कसं काढायचं बघा, इथे सेंटर घेऊन आपल्याला दोरीच्या साहाय्याने वर्तुळ काढायचं आहे। तर आता मी हे वर्तुळ जे काढलं होतं त्याला आता रांगोळीने गिरवत आहे। तर या गालीच्या रांगोळीमध्ये आपण जास्तीत जास्त वर्तुळांचा सराव करणार आहोत। वर्तुळांपासून आपण कसा गालीचा काढू शकतो ते पाहणार आहोत। तर बघा इथे वर्तुळ काढून झालेला आहे। आता मी ह्या वर्तुळामध्ये काहीतरी मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे मी शुभचिन्ह वगैरे काही डिझाईन्स वगैरे काढणार आहे। तर बघा आता मी इथे गणपती काढणार आहे। अगदी सोपा गणपती आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा गोपद्मापासून गालीच्या रांगोळी काढलेली होती। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे बेसिक सिम्बॉल आहे वर्तुळ त्याच्यापासून आपण गालीच्या काढत आहोत। तर आपल्या चॅनलवरती बघा रांगोळी कशी पकडावी, कशी सोडावी, अगदी बेसिकपासून बेसिक जे सिम्बॉल आहेत 5 बोटांच्या रांगोळीचे त्यांपासून सगळे व्हिडिओ आहेत। तर तुम्ही चॅनलला व्हिजिट केले की तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। कारण बऱ्याच जणांचे कमेंट येतात की रांगोळी कशी पकडायची, कशी सोडायची ते सांगा पहिले। तर ऑलरेडी त्याचे मी 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा हे जे मोठं वर्तुळ होतं त्याच्या भोवती मी असे हे वर्तुळ काढत आहे। मध्ये गणपती काढलेला आहे। तर आता इथे मी असे एकात एक वर्तुळ काढत आहे। तर हेच असे वर्तुळ जे आहेत ते पूर्ण आपल्याला या मोठ्या वर्तुळाच्या बाजूला काढायचे आहे, म्हणजे आपला गालीचा तयार होईल। बघा अगदी फक्त एका बेसिक सिम्बॉल पासून आपण हा गालीचा तयार केलेला आहे। तर वर्तुळांपासून गालीच्या रांगोळी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय बाय, गुड नाईट।